टेक अ डीप ब्रीथ. श्वास घेताना घ्यायचा आहे. घेताना असं चैतन्य आतमध्ये ओढते, म्हणजे आपल्या घेत आहे कोशी आपल्या. आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा आपल्या मधला जो काही स्ट्रेस आहे तो आपण बाहेर सोडताय, या अं, भावनेने तो आपल्याला श्वास बाहेर सोडायचा आहे. सो टेक अ डीप ब्रीथ, होल्ड अँड रिलीज. सेकंड. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. मला रोज एक नवीन दिवस दिला आहे. आजचा दिवस पण तू मला दिला आहेस. मी जिवंत आहे, माझा श्वास चालतो आहे. सगळ्या गोष्टींचा अनुभव मी करते आहे. माझं शरीर सुदृढ आहे. मी चालू शकते, बोलू शकते, ऐकू शकते, बघू शकते. माझे सगळे अवयव नीट काम करत आहे. यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद. माझ्या आईसाठी धन्यवाद, जिने जन्म दिला. माझ्या वडिलांसाठी धन्यवाद, ज्यांनी मला शिक्षण दिलं. माझ्या नवऱ्यासाठी धन्यवाद, ज्यांच्यामुळे मी लक्झरियस लाईफ जगती आहे. माझ्या मुलीमुळे धन्यवाद, जिथे माझं आईचं मातृत्व मला तिने दिले आहे. धन्यवाद पंचतत्वांसाठी, धरती माता, जी मला सतत ग्राउंडेड राहायला शिकवते. पाण्यासाठी धन्यवाद, जे आमची तृष्णा भागवतं. दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच कामाला आम्हाला पाण्याचा उपयोग होतो. त्या पाण्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद उष्णता, अग्निदेवता, सूर्यप्रकाश, ज्यांच्याकडून आपल्याला ऊर्जा मिळते. रोज एक नवीन दिवस चैतन्याने भरून आपल्याला नवीन गोष्टी शिकण्यास नवीन एक बल देतं. त्या अग्निदेवतेसाठी, त्या सूर्यप्रकाशासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद हवेसाठी, जी माझ्या शरीरामध्ये श्वासाद्वारे आत ओढली जाते, जी मला जीवनदान देते. त्या हवेसाठी धन्यवाद. धन्यवाद स्पेस एलिमेंटसाठी, ज्यामुळे मी नवीन गोष्टी ग्रहण करू शकते, हालचाल करू शकते शरीराची. त्या स्पेस एलिमेंटला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद या ब्रह्मांडाला. धन्यवाद पशु पक्ष्यांना. धन्यवाद प्राण्यांना. धन्यवाद झाड फुलं यांना, जे आम्हाला निस्वार्थ सतत काही ना काही शिकवत असतात आणि काही ना काही देत असतात. आजच्या या पूर्णत्वाच्या, संपूर्णत्वाच्या दिवसासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद चमत्कारामागून चमत्कार, आश्चर्यामागे आश्चर्यकारक अशा नवीन छान छान गोष्टी माझ्यासोबत घडत आहेत. माझ्यामध्ये दैवी प्रेमाचा संचार आहे. त्यामुळे मी माझ्यासोबत जे कोणी वाईट करेल त्यांना मी माफ करते, आणि मी कुणाला दुखवलं असेल त्यांना मी क्षमा मागते. माझ्याकडून कळत नकळत काही चूक झाली असेल तर मला क्षमा करावी. धन्यवाद माझ्या परिवारासाठी. धन्यवाद माझ्या आरोग्यासाठी. धन्यवाद माझ्याजवळ असलेल्या प्रचंड प्रमाणात धन जे आहे त्यासाठी. धन्यवाद मला आरोग्याची ही देणगी देण्यासाठी. परमेश्वरा तुझे धन्यवाद. आयुष्यभर मिळणारा जो तू पैसा मला दिलेला आहे आणि देत आहेस त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मी पद्मपदम भाग्यशाली आहे.
परमात्माचा सदा साथ आणि हात माझ्या डोक्यावर आहे. मी परमेश्वराची संतान आहे. माझं जे काही बर्डन आहे ते सगळं मी त्याला देत आहे आणि फ्री जगत आहे. माझा परमेश्वर माझ्यासोबत सगळं चांगलं करतो. प्रत्येक वेळी तो माझ्या सोबत असतो. मी जे काही काम करते त्यामध्ये मला यश आणि कीर्तीच प्राप्त होते. कुठल्याही कामाला हात लावल्यास त्याचं सोनं बनतं. मी सर्व गुण संपन्न आहे. मी भाग्यवान आहे. मी कर्तृत्ववान आहे. माझ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे. मी जे काम करेल ते नक्की छान होणार आणि मला यश मिळणार. मी सगळ्यांना प्रेम देते आहे. मी प्रेमाची आणि माझ्यामधून आनंदच माझ्याकडे एक परमेश्वराची मी एक त्यासाठी मला त्यांनी जन्म दिलेला आहे. मी फक्त प्रेम आणि आशीर्वाद द्यायलाच आहे. माझ्याकडून नेहमी सगळ्यांना प्रेम आणि आशीर्वादच मिळणार आहे. परमेश्वरांनी मला हा आशीर्वाद दिलेला आहे. माझ्याकडून सगळ्यांना नेहमी चांगल्या गोष्टीच मला शिकवण्यासाठी ही वाणी दिलेली आहे. परमेश्वरा तुझे खूप खूप आभार. धन्यवाद, 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 धन्यवाद. वायफाय, धन्यवाद. इंटरनेट, धन्यवाद. प्रतिभा मॅडम, थँक्यू सो मच. आपल्या शरीराला धन्यवाद करा. मला प्रेमाचा स्रोत बनवण्यासाठी धन्यवाद. मी शांत आहे, स्थिर आहे. प्रत्येक गोष्ट मी शांततेने सहज हँडल करते. यासाठी खूप खूप धन्यवाद परमेश्वर. आपल्या आतमध्ये असलेल्या परमपिता परमेश्वराला स्मरण करून आपल्या समोर बसणाऱ्या सगळ्या आत्म्यांना आत्मवंदन. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. एक सेकंद बॅटरी. अंतर्मनामुळे आपत्तीपासून बचाव. काल आपण बघितलं आहे लॉस एंजेलिस मधल्या एका तरुणीला जशी नोकरीची ऑफर मिळाली आणि ती स्वीकारावी की नको हे तिला जेव्हा द्विधा मनस्थिती होती तेव्हा तिने आपल्या सबकॉन्शियस माइंडला विचारून त्याचं तिला उत्तर मिळालं आणि ती एका मोठ्या संकटातून वाचली. जी होती तीही नोकरी गेली असती आणि जी मिळाली नवीन तीही गेली असती. तर तिला सबकॉन्शियस माइंडनी किती व्यवस्थित प्रकारे मार्गदर्शन केलं आणि त्यामुळं तिचं ती म्हणजे वाचली. सो आपल्या सबकॉन्शियस माइंडला सतत आपण ऍक्टिव्ह ठेवलं पाहिजे आणि ते कसं आता पुढे होईल आपल्याला अजून पुढे कळेल की अंतर्मनाशी जुळून आपण आपल्या आपत्तीपासूनही बचाव करू शकतो. पुढचं पैसेही कमावले जाऊ शकतात. तर कसे? सो आजचं पुढे कोण वाचणार आहे? मी वाचू. चालेल. ओके. अंतर्मनामुळे आपत्तीपासून बचाव. तुमच्या अंतर्मनाची बुद्धी तुम्हाला कशी सूचना देऊ शकते आणि तुम्ही झोपेत असताना योग्य कृती करण्याच्या
तुमच्या विनंतीनुसार तुमचे संरक्षण कसे करू शकते हे मी स्पष्ट करून सांगतो. काही वर्षांपूर्वी मला सुदूर पूर्वमध्ये एक आर्थिकदृष्ट्या अतिशय आकर्षक ऑफर मिळाली होती. मी या मार्गाने मार्गदर्शन आणि योग्य निर्णयासाठी माझ्या अंतर्मनाला विनंती केली. माझ्यातील असीम प्रज्ञा सर्व काही जाणते. दैवी नियमानुसार मला योग्य निर्णय सांगण्यात येत आहे. माझ्यासमोर योग्य उत्तर आल्यावर मी ते ओळखेन. मी ही प्रार्थना वारंवार आळवत झोपी गेलो. त्या रात्री मला एक स्वप्न पडले आणि मला आगामी घटनांची जाणीव झाली. स्वप्नांमध्ये एक जुना मित्र दिसला. त्याच्या हातात एक वर्तमानपत्र होते आणि तो म्हणाला, या बातम्या वाच, जाऊ नकोस. वृत्तपत्राचे मथळे हिंसाचार, दंगली आणि युद्धाच्या बातम्यांनी भरलेले होते. हे सर्व मला ज्या भागात जायचे होते त्याच भागात काही काळाने घडले. तुमच्या अंतर्मनाला सर्व काही समजते, त्याला सर्व गोष्टी माहीत आहेत. बरेचदा ते तुमच्याशी बोलते, पण तुमच्या जागृत मनाने लगेच स्वीकारावे अशा आवाजात. मी वर सांगितलेल्या स्वप्नाने मला मोठ्या धोक्याच्या परिस्थितीत जाण्यापासून वाचवले. माझ्या अंतर्मनाने मला माझा विश्वास आणि आदर असलेल्या व्यक्तीद्वारे इशारा दिला. काही लोकांना असा इशारा त्यांची आई स्वप्नात येऊन देऊ शकते. ती त्या व्यक्तीला विशिष्ट ठिकाणी न जाण्यास सांगते आणि इशाऱ्याचे कारण सांगते. काही वेळा तुम्ही जागे असतानाही तुमचे अवचेतन मन तुम्हाला इशारा किंवा संकेत देईल. तुम्हाला असे वाटते की तुम्ही तुमच्या आईचा किंवा इतर प्रिय व्यक्तींचा आवाज ऐकला आहे. तुम्ही रस्त्यावर थांबू शकता आणि तुम्हाला दिसून येते की जर तुम्ही आणखी एक पाऊल टाकले असते तर वरच्या खिडकीतून पडणारी एखादी वस्तू तुमच्या डोक्यावर आदळली असती आणि तुमचे डोके चक्काचूर झाले असते. माझे अंतर्मन सार्वत्रिक अंतर्मनाशी एकरूप आहे आणि जपानी लोक युद्धाची योजना आखत आहेत हे त्याला माहीत होते आणि युद्ध कधी सुरू होईल ते देखील माहीत होते. ड्यूक युनिव्हर्सिटीच्या मानसशास्त्रज्ञ विभागाने संचालक डॉक्टर राईन यांनी असे अनेक पुरावे गोळा केले आहेत जे असे दर्शवितात की जगभरातील अनेक लोक एखादी घटना घडण्याआधी पाहतात आणि अनेक प्रकरणांमध्ये अशा संभाव्य घटना टाळूही शकतात असे दिसून आले आहे. येस. सो झोप अति महत्वाची आहे. ती ज्या वेळेस घ्यायची त्याच वेळेस ती घ्यायची आहे. तुम्ही म्हणाल मी आज रात्रभर झोपला नाही आणि आता मी दुपारी झोप घेईल, तर दुपारची झोप ही झोप आपल्याला आळस देते. नवीन तर काही आपल्या बॉडीमध्ये बदल असे काही घडवत आणत नाही किंवा आपल्या माइंडला असं फ्रेश करत नाही ती. पहिल्या प्रहाराची जी झोप असते 10 ते 2 पर्यंतची, ती खूप मस्त आहे घ्यायची. आणि जेव्हा आपण सूर्यास्तानंतर जे तीन सूर्यास्त झाल्यानंतरचे 3 तास आहे, तोपर्यंत त्याच्या आणि झोपायच्या आधी ऍटलिस्ट 1 आवर तोपर्यंत तरी आपला कुठलाही ब्लू लाईट वगैरेच्या संपर्कात येऊ नये. याचं कारण आहे, काल आपण दोन एक्सपिरियन्स बघितले की झोप किती महत्वाची आहे. आणि अशा ज्या त्या मुलीला जसं तिला इंट्युशन आलं आणि तिने तिची नोकरी वाचवली, तसंच रात्रीचा पहर जो आहे 10 ते 2 वेळेचा जो असतो त्याच्यामध्ये काय झोपल्यानंतर आपल्याला बरेच काही चांगली झोप लागते. प्रत्येक अवयव हा आपला छान रिज्युनेट होत असतो. सूर्यास्तानंतर 3 तासाच्या आत आपण कुठलंही निळा प्रकाश का नको जायला, कारण आपल्या डोळ्यामध्ये मेलॅटोनिन नावाचा जो एक केमिकल आहे ते रिलीज होतं आणि ते आपल्याला झोपेसाठी मदत करतं. बरोबर आहे. सो कुठल्याही निळ्या प्रकाशापासून दूर राहायचे, कारण जास्त प्रकाश या कारणामुळे ते मेलॅटोनिन रिलीज होणार नाही. तो फ्लॅपच उघडणार नाही. जो डोळ्यामध्ये आहे ना, एक पिनॅल ग्लँड असतं, ती ओपन होणार नाही. त्या उजेडामुळे ती ओपन नाही झाली तर मग तो मेलॅटोनिन पण बाहेर निघणार नाही, जो आपल्या झोपेसाठी अति आवश्यक आहे. तुम्ही बघा, रात्री खूप वेळ टीव्ही बघितला किंवा आपण कुठल्या पार्टी बिर्टीन आलं तर आपल्याला बराच वेळ झोप लागत नाही. ठीक आहे ना. सो हे द्रव्य रिलीज होणार नाही तर आपल्याला झोप लागणार नाही आणि झोपण्यास मदत पण मिळणार नाही. जर कमी झोप घेतली तर आपल्या ब्रेनचे जे सेल आहेत ते डॅमेज होतात. आणि ब्लू लाईट मध्ये डोळ्याच्या आत जे पिनेल ग्लँड आहे ते उघडणार नाही तर मेलॅटोनिन रिलीज होणार नाही.
मग याचा परिणाम हे होईल की आपला मेंदू अशांत राहील, आपल्याला चिडचिड होईल. मग यानंतर मग विसरभोळेपणा, डिप्रेशन, एन्झायटी, त्याच्यानंतर डिमेन्शिया नावाचे असे जे घातक आजार आहे, त्याला आपण बळी पडू. ठीक आहे. स्मरणशक्ती कमी कमी होत जाते आणि वजन कमी होण्यास पण मदत होत नाही. आपण म्हणतो वजन कमी होत नाही, वजन कमी काय होतं? रात्री खूप लेट जागलं की नेक्स्ट डे थोडं लिथार्जिक, मग काहीतरी खाण्याची खूप अशी लालसा होते की गोड खाल्लं पाहिजे. कधी कधी क्रेविंग होते ना आपली, तर ही त्यामुळं होते. आणि मग आपण ते खातो. आपली जो मेटाबॉलिझम आहे ते सगळं इम्बॅलन्स होऊन जातं, पचनशक्ती तेवढी राहत नाही. आणि त्यामुळे मग झोप जर कमी झाली तर ओबेसिटी सुद्धा वाढते. हाही एक त्याच्यातला एक मोठा म्हणजे परिणाम दिसून येतो. सो झोप पूर्ण घेतली पाहिजे. जसं या व्यक्तीने आपल्या अंतर्मनापासून त्या आपत्तीपासून कसा बचाव केला, त्याची बुद्धी त्याला सूचना देऊ शकते. हे आपला तुमचे अंतर्मन तुम्हाला सूचना देऊ शकते. जर तुम्ही झोपेत असताना योग्य कृती करण्याच्या तुमच्या विनंतीनुसार तुमचं संरक्षण राहते. योग्य कृती म्हणजे काय? मला इंटेन्शन व्यवस्थित टाकावं लागेल, स्पष्ट सांगावं लागेल. जसं या व्यक्तीने सुदूर पूर्वेमध्ये एक आर्थिकदृष्ट्या अतिशय आकर्षक अशी त्याला ऑफर मिळाली होती. इथे पण त्याला ऑफर मिळाली. मागच्या केसमध्ये त्या मुलीला सुद्धा जॉबची ऑफर मिळाली होती. मग आता ऑफर मला मिळाली आहे, जेव्हा ऑफर मिळाली मग आपल्याला असं वाटते एवढं दूर आहे, जाऊ का नको जाऊ का. मी हे मग जेव्हा ही द्विधा मनस्थिती आली, तेव्हा त्याने काय केलं? योग्य निर्णयासाठी आपल्या अवचेतन मनाला मागणी घातली, त्याचं मार्गदर्शन घेतलं आणि त्याला विचारलं की माझ्यातील असीम प्रज्ञा सर्व काही जाणते आहे. दैवी नियमानुसार मला योग्य निर्णय सांगण्यात येत आहे आणि माझ्यासमोर योग्य उत्तर आल्यावर मी ते ओळखेन. सो मी ही रात्री रोज आता प्रयत्न करते आहे की मला काय हवं, म्हणजे जे काही मला माझे इवन तो माझ्या दैनंदिन जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टीसाठी मी इंटेन्शन टाकून झोपते. सेम तुम्हाला तसंच करायचंय. कधी तुम्हाला जर असं द्विधा मनस्थिती आहे, पैशाबद्दल, कुठल्या जॉब बद्दल ऑफर स्वीकारायची असेल, घरात काही आणायचं आहे किंवा संबंध कुठे सुधारायचे, तर तुम्ही त्याला सांगून झोपा. जेव्हा त्या व्यक्तीने ही प्रार्थना वारंवार वारंवार म्हटली तर त्याला एक स्वप्न पडलं. आणि स्वप्न पडल्यानंतर त्याला पुढे स्वप्नामध्ये दिसलं, सगळी जाणीव झाली की त्याचा एक जुना मित्र आला, त्यांनी एक वर्तमानपत्र दिलं, त्यांनी ते म्हटलं की वाच हे पत्र. मग त्यांनी बघितलं की तिथे पूर्ण हिंसाचार, दंगली, युद्ध हे सगळं भरलेलं आहे. आणि त्याला ज्या एरियामध्ये जायचं होतं त्याच एरियामध्ये हे घडलेलं आहे. सो तुमच्या अंतर्मनाला सगळं माहित असतं, त्याला सगळ्या गोष्टी माहित असतात. म्हणून झोप व्यवस्थित चांगली घ्यायची आहे. त्याला स्वप्न आलं की धोक्याच्या परिस्थितीमधून त्याला जायला त्यांनी वाचवलं. आणि त्याच्या अंतर्मनावर त्याचा विश्वास आणि आदर होता. प्लस अजून एक गोष्ट अशी आहे की जेव्हा आपल्याला अंतर्मन सूचना देतं ना, तो तशाच व्यक्तीला पाठवतो ज्या व्यक्तीवर आपला आदर आणि विश्वास आहे. आपली आई असू दे, मित्र असू दे, ती त्या ठिकाणी बरोबर ती विशिष्ट व्यक्तीच ती आपल्याला येऊन इशारा देते आणि आपल्याला इशाऱ्याचं कारण सांगते. काही वेळा आपण जागे असताना सुद्धा कधी कधी असं होतं ना की आपल्याला आपण कुठेतरी जात आहोत ना, आपल्याला एकदम अचानक कुठेतरी आवाज येतो की अरे, आणि आपण मागे वळून बघतो किंवा थोडं दूर जातो तर मग कळतं की समोर काहीतरी पडणार होतं आणि त्याच्यापासून आपल्याला आपण वाचतो. तर हे आपल्याला सबकॉन्शियस माइंड नेहमी सांगायचा प्रयत्न करत असते. पण ते ऐकण्यासाठी सुद्धा आपलं डोकं तेवढं रिकामं असायला पाहिजे, शांत असायला पाहिजे. संकेत मिळतो प्रत्येक वेळेस, पण तो संकेत पण ओळखता आला पाहिजे आपल्याला. त्याला त्याच्या आईचा किंवा इतर प्रिय व्यक्तीचा आवाज ऐकला. काही वेळा असं होतं की अवचेतन मन इशारा संकेत देईल, पण असे वाटते की जसं आईने आवाज दिला किंवा प्रिय व्यक्तीने आवाज दिला आणि रस्त्यावर आपण थांबतो आणि समोर घडणारी गोष्ट जी आहे ती अशी घडते की जिथून आपला बचाव होतो. आपलं अंतर्मन हे सार्वत्रिक अंतर्मनाशी एकरूप आहे. आणि जेव्हा जपानचे लोक युद्धाची योजना आखत आहे हे त्याला माहित होतं. हे अवचेतन मनाला भविष्यातलं पूर्ण माहित असतं. युद्ध सुरू होणार हे सुद्धा त्याला माहित होतं आणि बरोबर तीच माहिती त्यांनी या व्यक्तीला दिली आणि त्यामुळं तो वाचला.
ड्यूक युनिव्हर्सिटीच्या मानसशास्त्र विभागाचे संचालक डॉक्टर राईन यांनी अनेक पुरावे गोळे केले आणि त्यांनी सांगितलं की खूप काही लोक अशी जगामध्ये की जे आधीच बघतात काय होणार आहे पुढे, आणि अशा गोष्टी टाळूही शकतो आपण. जर आपल्याला माहित आहे की पुढे हे होणार आहे तर त्याला टाळताही येतं. तर सबकॉन्शियस माइंडचा हा वापर करून सुद्धा आपण भरपूर प्रमाणामध्ये आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी घडवून आणू शकतो. म्हणून झोप महत्वाची आहे, झोप ही पूर्ण घ्यायची आहे. आणि झोपताना तुम्हाला इंटेन्शन टाकायचंय. तुम्हाला जर कुठली गोष्ट हवी असेल तर त्याला स्पष्ट क्लिअर भाषेमध्ये इंटेन्शन टाका. तुम्हाला नक्कीच उत्तर मिळेल आणि होणार आपल्या आयुष्यामध्ये चांगल्याच गोष्टी घडत राहील. कुठली गोष्ट व्हायच्या आधी आपल्याला संकेत मिळेल पुढे. एक दुःखद घटना जी स्वप्नात स्पष्टपणे दिसली होती. जे स्वप्न मी पाहिले होते ते पर्ल हार्बरच्या शोकांतिकेविषयी होते. ही घटना घडण्याच्या 3 वर्षाआधी त्यांना या स्वप्नामध्ये न्यूयॉर्क टाइम्समधील बातम्यांच्या स्वरूपात दाखवली होती. या स्वप्नाचा परिणाम म्हणून मी ताबडतोब तेथे जाण्याचा विचार रद्द केला होता. तुमचे भविष्य तुमच्या अंतर्मनामध्ये आहे. लक्षात ठेवा, तुमचे भविष्य हे तुमच्या नेहमीच्या विचारसरणीचा परिणाम असल्याने ते तुमच्या मनपटलावर आधीपासूनच असते. प्रार्थनेने तुम्ही हे बदलू शकता. त्याचप्रमाणे देशाचे भवितव्यही देशवासियांच्या सामूहिक अंतर्मनात असते. युद्ध सुरू होण्याच्या खूप आधी मी ज्या स्वप्नात न्यूयॉर्कच्या वर्तमानपत्रांचे मथळे पाहिले त्यात काही विचित्र नाही. युद्ध आधीच मनात घडले होते आणि आक्रमणाच्या सर्व योजना अंतर्मनाच्या त्या महान रेकॉर्डिंग उपकरणावर आधीच कोरल्या गेल्या होत्या. उद्याच्या घटना तुम्ही तुमच्या अंतर्मनात असतात. त्याचप्रमाणे पुढील आठवड्याच्या आणि पुढील महिन्याच्या घटनाही अतिसंवेदनशील किंवा अतिभौतिक व्यक्तीद्वारे त्याबाबतचे प्राप्त केले जाऊ शकतात. तुम्ही प्रार्थना करण्याचा निर्णय घेतल्यास तुमच्यावर कोणतीही आपत्ती किंवा शोकांतिका येऊ शकत नाही. काहीही विधिलिखित नसते. तुमची मानसिक वृत्ती, तुमचा विचार, अनुभव आणि विश्वास तुमचे नशीब ठरवते. वैज्ञानिक प्रार्थनेद्वारे तुम्ही तुमचे भविष्य घडवू शकता, त्याला आकार देऊ शकता आणि त्याची निर्मिती करू शकता. माणूस जसं पेरतो तसे फळ त्याला मिळते. पहिल्याच पॅरेग्राफचं त्यांनी खाली दिलेलं आहे की दुःखद घटना स्पष्टपणे दिसली होती. तर जेव्हा त्यांनी स्वप्न पाहिले, पर्ल हार्बरच्या शोकांतिकेविषयी त्यांना कळलं. ही घटना घडण्याच्या 3 वर्षाआधी त्यांच्या स्वप्नामध्ये न्यूयॉर्क टाइम्स मधल्या बातम्याच्या स्वरूपात ती दाखवल्या गेली होती. त्यांचा मित्र आला स्वप्नामध्ये, एक न्यूजपेपर घेऊन आला जो न्यूयॉर्क टाइम्सचा होता, आणि त्यांनी ही घटना त्याला दाखवली जी 3 वर्षाच्या नंतर होणारी होती ना. त्या स्वप्नाचा परिणाम म्हणून तो ताबडतोब त्यांनी काय केलं, तिथे जायचा विचार रद्द केला. पुढे फ्युचरमध्ये होणारी घटना ही त्यांना न्यूयॉर्क टाइम मध्ये दिसली, 3 वर्षाच्या आधी दिसली, जी 3 वर्षानंतर होणार होती. आणि त्यामुळं त्यांची जीवाची हानी झाली नाही. जर ते तिथे गेले असते, त्यांनी जर ऑफर स्वीकारली असती, तर काय झालं असतं, मे बी त्यांनाही हार्म झालं असतं. सो सबकॉन्शियस माइंड, अंतर्मनाने त्यांना तिथे वाचवलं की तू जाऊ नकोस. मग त्यांनी जाण्याचा विचार रद्द केला. सो आपलं भविष्य आपल्या अंतर्मनाच्या आतमध्येच आहे. तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे, तुमच्या विचारात आहे. आपल्याला सबकॉन्शियस माइंडला नेहमी फक्त छान गोष्टी माहित असतात. त्याचं एक स्वरूप आहे, त्याचं एक प्रिन्सिपलच आहे की तो तुम्हाला नेहमी काय देणार, तो तुम्हाला प्रेम देईल, तो तुम्हाला सक्सेस देईल. ठीक आहे, तो तुम्हाला जॉय देईल, शांती देईल, आरोग्य देईल, कीर्ती देईल, उन्नती देईल, हार्मनी देईल, नवीन नवीन संधी देईल. हे त्याचं एक
स्वरूप आहे, प्रॉपर्टी म्हणतो ना आपण, तर सबकॉन्शियस माइंडला फक्त एवढंच माहित आहे की मला काय द्यायचंय. तर ह्या गोष्टी तो देत असतो आपल्याला. फक्त तुम्हाला ते बोलायचंय स्वतःशी आणि त्याचा विचार करायचा आहे. तो तुम्हाला हे विचारणार नाही, हे खरं म्हणजे लॉजिक तो लावणार नाही, आणि तो तुम्हाला ते देईल. आपल्या मेंदूला त्यासाठी शांत ठेवावं लागेल. सारखे विचार हे चांगले असले पाहिजे. आपल्या विचारामध्ये नेहमी, अरे हा नाही आला, तो नाही आला, त्याने असं नाही केलं, मी मेसेज टाकला पण उत्तर नाही दिलं, माझं स्टेटस बघितलंच नाही, मी कितीतरी फोन केले मला आन्सरच नाही आलं, आणि माझ्या म्हणजे जे काही वहिनीशी बोलले तर माझं आता असं होतं कधी कधी, तिने मला असं बोलली, मी असं बोलायला पाहिजे होतं. हे कंटिन्युअस ट्रॅफिक सुरू आहे, कंटिन्युअस आपल्या मेंदूमध्ये काही ना काहीतरी चालू आहे. मेंदूला तेवढं काम द्यायचं नाही. मेंदूला शांत ठेवा, शरीराने काम करा. पूर्वी लोक असं करायचे की मेंदू शांत, शरीर काम करायचं. आता उलट झालंय, आता शरीर शांत बसलाय, मेंदूच काम करताय. आणि त्यामुळे अशा क्रॉनिक डिझीजला आपण आमंत्रण देतोय, दुसरं काहीच करत नाहीये. कुठे जर खूप आवाज असेल, 3-4 डीजे वाजत आहे, आणि तुमच्या आईने तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करते, तुम्हाला ऐकू येईल का? नाही ऐकू येणार. मग हे जे डीजे चाललेले आहे डोक्यामध्ये, ते डीजे बंद केले तर आपल्याला सबकॉन्शियस माइंड समजेल की तू काय सांगायचा प्रयत्न करतोय, किंवा कुठे इंट्युशन मिळत आहे, कुठे हंच येतो आहे, काय सांगायचं आहे. तसं कळणार नाही ना तुम्हाला. मग ते जे डीजे बंद करायचे, आपल्या मनाला शांत ठेवायचं. मला फक्त आणि फक्त चांगला विचार करायचा, एनी हो काहीही सिच्युएशन असू दे, मी फक्त चांगला विचार करेन. माझ्या शरीरामध्ये आता जरी मला खूप काही चॅलेंजेस आहे, पण माझे जे चांगलं शरीर आहे, मी त्याच्यासाठी चांगलं चांगलं बोलेल, चांगलं चांगलं बोलेल, चांगलं चांगलं बोलेल. आपल्याला जेव्हा माहित असूनही जर आपण हे ऍक्टच करत नाही, तर मग कसा परिणाम दिसेल? ते आपल्याला करावं लागणार आहे, स्वतः ती मेहनत घ्यावी लागणार आहे. कोमल. ओके. सो आपल्या हातात आपलं भविष्य आहे. आपल्या विचारसरणीचा परिणाम असल्याने ते आपल्या मनपटलावर आपल्या इथं पिक्चर येतं. ते प्रार्थनेने आपण बदलू शकतो. आपलं इवन दो जर असं आपल्या प्रत्येक देशवासियांनी जर सबकॉन्शियस माइंडची बुक वाचली तर किती चांगलं होईल. असं म्हणजे त्याच्यामुळं किती सामूहिक प्रार्थना किती छान होईल, की परमेश्वरा सगळ्यांचं भलं होऊ दे, सगळ्यांचं कोणाला कोणाबद्दल काही ग्रज नाही, शांतता, चिडचिड. आणि कधी कधी कोणाला काही सांगितलं तरी ते सगळे ऐकतात आहे, असं तसं. सगळे आपापल्या मनाने स्वतःला खूप हे समजून, आम्हाला सगळं माहित आहे, माहित काहीच नसतं. आचरणात काय आहे ते तो विचारच नसतो, पण मला माहित सगळं आहे असं असतं. नेहमी मेंदू शांत ठेवा, शरीराला काम द्या, सतत प्रेम आणि आभाराची अशी चादर ओढायची, तीच घेऊन सगळीकडे जायचं. जितकं तुम्ही प्रेम, आभार हा व्यक्त करत राहिला, तुम्हाला तितकं जास्तीत जास्त फरक तुम्हाला जाणवेल तुमच्या आयुष्यामध्ये. जी जी गोष्ट तुम्ही सोबत घेऊन जाणार आहे, आणि ती आहे फक्त प्रेम आणि ग्रॅटिट्यूड. लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं बोलणं नाही आवडलं तर तुम्ही काय सांगायचं? बाबा, ऍज अ ह्युमन बिंग तुम्हाला खूप आवडतोस, मी तुझ्यावर खूप प्रेम करते, पण ते तू शब्द जे आता बोललाय ना मला, ते मला नाही आवडले. सॉरी. थँक्यू. असं बोलून तिथेच ते कट करून टाकायचं. ती सोबत डोक्यात घेऊन यायचं नाही. तुमचं नशीब तुम्ही बदलू शकता. कारण सबकॉन्शियस माइंड जे आहे, हे फ्लुइड फॉर्म मध्ये आहे. द्रव्य, द्रव्य पाणी. ते फ्लुइड फॉर्म मध्ये असल्यामुळे काय होतं, ते जसं तुम्ही त्याला सांगाल तसं तो काम करतो. फॉर एक्झाम्पल, पाण्याला जर मी वाटीत टाकीतलं, वाटेचा आकार घेतो. ग्लासमध्ये टाकलं, ग्लासचा आकार घेतो. मोठ्या भांड्यात टाकलं, मोठ्या भांड्याचा आकार घेईल. छोट्या भांड्यात टाकलं, छोट्या भांड्याचा आकार घेईल. त्याप्रमाणे तुमचं सबकॉन्शियस माइंड काम करतं. काय तुम्ही फीड करता त्याप्रमाणे तो करेल. ठीक आहे. सो आता आपल्याला या सगळ्या गोष्टी माहित आहे, तर त्याचं आचरण करायचं आहे. आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपलं फ्युचर सगळं माहित आहे. तुम्ही फक्त त्याला विचारा, हे करू का, ते करू का, ते नको का.
तो तिथपर्यंत जाऊन तुम्हाला हे करतो. फक्त आपले थॉट्स, फिलिंग आणि ऍक्शन याच्यावर विचार करा. माझे थॉट्स चांगले आहेत, माझ्या फिलिंग कशा आहे, ऍक्शन तशीच करायची आहे. सबकॉन्शियस माइंडकडे सगळी इन्फॉर्मेशन आहे, एव्हरीथिंग. गेल्या 7 जन्मापासूनची त्याच्याकडे सगळी इन्फॉर्मेशन फिट आहे. जर एखाद्या व्यक्तीने तुमच्यासोबत चांगले नाही वागले, किंवा होऊ शकते कधी कधी पर्स मधून एखाद 2,000 रुपये चोरी गेले, त्यावेळेस काय करायचं? त्या चोराला सद्बुद्धी दे. पुढे त्याला अशी करायची वेळ येऊ देऊ नको. त्याच्या घरामध्ये या 2,000 खूप बरकत येऊ दे. त्याच्या मुलाचं शिक्षणासाठी जर त्याने घेतले असेल तर ते पूर्ण होऊ दे. असं म्हणून जेव्हा तुम्ही आशीर्वाद द्याल, आणि मग तुम्ही बघा 2,000चे 2 लाख तुमच्या घरात येईल. तेच जर मी त्यावेळेस माझी फ्रिक्वेन्सी बदलली, मी त्याला शिव्या, श्राप हे काही दिलं, तर उलटा परिणाम होईल. डबल तीच गोष्ट पुन्हा. कारण मे बी ते पैसे एकतर माझ्या 7 पिढ्यामध्ये कुणानी तरी कुणी कुणाकडून घेतले, म्हणजे मी कुणाकडून घेतले जे मला द्यायचे होते ते, किंवा कुठं असं तरी मी इन्फॉर्मेशन स्टोअर केली आहे माझ्या डोक्यामध्ये आणि तीच माझ्यासोबत घडली. या गोष्टीमुळे ते झालंय माझ्यासोबत. मग मला काय करायचंय? ब्लेस करायचंय. त्या गोष्टीला खूप जास्त एनर्जी निगेटिव्ह नाही द्यायची, पॉझिटिव्ह देऊन पुढे, मिट्टी डालो, खतम करो, आगे चलो, हे करायचंय. आपल्याकडे लोक उपवास करतात. उपवास करावा, तिने वेगस नर्व ऍक्टिव्ह होते. वेगस नर्व ही खूप महत्वाची आहे, मी मागच्या वेळेस सांगितलं होतं. तर उपवास केल्याने वेगस नर्व ऍक्टिव्ह होते. पण उपवास केल्याने कुठलं काही होत नाही. काही काही लोक नवरात्राचे खूप उपवास करतात, कधी कधी सगळेच उपवास करतात, इकडे स्त्रीचा अपमान करतात, त्यांना शिव्यागाळ करतात. मग त्या नवरात्राच्या उपवासाचा काहीच फायदा नाही. तुम्ही ऍज अ स्त्री शक्ती म्हणून तिचा उपवास करता, नवरात्राच्या 9 देव्यांचा. मग आपल्या घरात जी जी स्त्री आहे तिचा का अपमान? आपण आपली नेहमी काय करतो? ग्रहांना दोष देतो. हा ग्रह तसा, शनी आला, राहू आला, हे आला, ते सगळे चांगले आहेत. माझे कर्म वाईट आहेत, माझे कर्म मला सुधारायचे आहे. आणि शक्यतोवर आपण होरोस्कोपच्या मागे लागून आपलं होरोस्कोप, मग आपलं सतत डोक्यामध्ये काय चालतं? हो, मला सांगितलं होतं तुझ्या आयुष्यात तसंच होईल. हो, मला सांगितलं होतं तुला ना हा आजार होऊ शकतो. हो, मला सांगितलं होतं की तुझं इतकं हे लेट होईल, तुला नोकरी अशी मिळणार आहे, तू हे होणार आहे. आपण कंटिन्युअस त्याच 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 त्या लूपमध्ये असतो. तू जर ही अंगठी घातली तर तुझं चांगलं होईल. काही काही लोक घालतात, ते त्यांना उपयोगी होतं का? कारण त्यांचा तो विश्वास तिथे असतो ना स्टकलेला. प्लेसिबो इफेक्ट असतो ना तो, की मी जर पन्ना घातला, मी जर काय म्हणते त्याला, पुष्कराज घातला, तर माझं हे होईल, माझं लग्न जुळेल, मला नोकरी लागेल, माझ्याकडे पैसा येईल. तर या लूप मध्ये आपण अटकलेलो आहोत. काही लोकांचा जो दृढ विश्वास तिथे असतो ना, तर त्या लोकांसोबत त्या गोष्टी घडतात. भविष्य पाहणं हे वाईट गोष्ट नाहीये, ही चांगली आहे. पण कशासाठी पाहायची असते? अलर्ट व्हायसाठी पाहिजे असते. त्याच्यातून आपण निगेटिव्ह मनन नाही करायचं सतत. जर कोणाला सांगितलं बाबा तुझं असं होणार आहे, तर मग आपण त्याच्यातून पॉझिटिव्ह घ्यायचं, अलर्ट राहायचं. आपल्याला कोणी सांगितलं ऍक्सिडेंट होणार आहे, तर काय करायचं? त्याच्या आधीच जाऊन एक बॉटल रक्त देऊन यायचं, दान. झालं, न्यूट्रल तिथे. कुठेतरी रक्त सांडणार होतं, ते आधीच दुसऱ्याला चांगल्या कामात गेलं. असं करायचं. भविष्य हे आपल्या हातात आहे. आपण कसं घडवणार आहे? आपले विचार, आपले इमोशन, आपले थॉट्स, सगळं, आणि आपली कृती. जसं वर्तमानपत्रामध्ये त्यांना मथळे दिसले, युद्धाच्या आधीच त्यांना त्यांच्या मनात सगळ्या गोष्टी, त्यांना रेकॉर्डिंग त्या उपकरणावर आधीच कोरल्या गेल्या त्यांच्या मस्तिष्क पटलावर. आणि तुमच्या अंतर्मनामध्ये आठवड्याच्या, महिन्याच्या सगळ्या घटना आहेत. अतिसंवेदनशील, अतिभौतिक व्यक्तीद्वारे, म्हणजेच आपण ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो, ज्याचा आपण ऐकतो, अशा व्यक्तीद्वारे ते आपल्याला सूचना देतात. आणि विचार, अनुभव आणि विश्वास हे तुमचं नशीब ठरवते, जे मी आता सांगितलंय तुम्हाला. वैज्ञानिक प्रार्थनेद्वारे तुम्ही तुमचे भविष्य घडवू शकता. म्हणजे जी आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण प्रार्थना दिली, ती आकार घेईल, ती आपल्याला. आणि जे तुम्ही पेराल तेच उगवेल. तुम्हाला काय पेरायचं आहे? प्रेम, समृद्धी, शांती, हार्मनी,
काय पेरायचंय तेच तुमच्या हातात येणार आहे. तुम्ही जसं पेरणार तसंच तुम्हाला फळ मिळणार. तुमचं भविष्य हा सबकॉन्शियस माइंड घडवेल, त्याला आकारही देईल आणि त्याला निर्माणही करेल. तो सबकॉन्शियस माइंडला ऍक्टिव्ह करायचा आहे. त्यासाठी माझे 3 गोष्टी मला लक्ष ठेवायचं आहे. माझे थॉट्स, माझे फिलिंग्स आणि माझी ऍक्शन. दॅट्स इट. एक काम झालंय, ही एक स्टोरी होऊन जाईल. एक डुलकी. एक डुलकी आणि $15,000. 3 किंवा 4 वर्षांपूर्वी माझ्या एका विद्यार्थ्याने मला हॅम हॅमरस्ट्रॉम नावाच्या माणसाबद्दल एक लेख असलेले वर्तमानपत्राचे कात्रण पाठवले. तो पीटर्सबर्गमधील जोन्स आणि लॉकइन. लॉफ्लिन स्टील कॉर्पोरेशनद्वारे संचालित पोलाद कारखान्यामध्ये काम करत होता. या मिलच्या विभागात नुकतेच एक नवीन मशीन बसवण्यात आले, जे बाहेरून येणाऱ्या गरम स्टीलच्या रॉडच्या वितरणावर नियंत्रण ठेवणार होते. या मशीनमधील स्विच नादुरुस्त झाल्याने ते नीट काम करत नव्हते. अनेक दिवस अभियंत्याने त्या दिशेने अथक परिश्रम केले, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. हॅमरस्ट्रॉमने या समस्येबद्दल खोलवर विचार केला आणि स्विचचे एक नवीन डिझाईन शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे प्रयत्न व्यर्थ ठरले. एके दिवशी दुपारी तो झोपायला गेला. झोपतानाही तो त्या सदोष स्विचच्या समस्येचा विचार करत होता. त्याच्या डुलकी दरम्यान त्याला एक स्वप्न पडले, ज्यामध्ये त्याने स्विचचे एक नवीन डिझाईन पाहिले. झोपेतून उठल्यावर त्याने स्वप्नातील आकारानुसार डिझाईन स्केच केले. ते डिझाईन कंपनीसाठी उपयुक्त ठरणार होते. या काल्पनिक डुलकीमुळे हॅमरस्ट्रॉमला 15,000चा धनादेश मिळाला, जो कंपनीने एका अभिनव कल्पनेसाठी कर्मचाऱ्याला दिलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा पुरस्कार आहे. एक डुलकी आणि $15,000. 3 किंवा 4 वर्षापूर्वी एका विद्यार्थ्याने हॅमरस्ट्रॉम नावाच्या माणसाबद्दल हा एक लेख वर्तमानपत्रामधला डॉक्टर जोझफ मर्फी यांना पाठवला. पीटर्सबर्ग मधला जोम्स लॉफ्लिन स्टील कॉर्पोरेशनद्वारे हा संचालित पोलाद कारखान्यामध्ये काम करत होता. आणि जेव्हा ती मशीन खराब झाली, त्याला कळत नव्हतं काय करावं. सगळ्यांनी उपाय केले, सगळे परिश्रम करून बघितले, पण ती मशीन काही नीट काम करत नव्हती. इंजिनियर्स आले, त्यांनी खूप परिश्रम केले, पण काही उपयोग झाला नाही. आणि जो हॅमरस्ट्रॉम होता, हा जो कर्मचारी होता, यांनी खोलवर विचार केला या गोष्टीचा आणि स्विचचं एक नवीन डिझाईन शोधण्याचा प्रयत्न केला की काय असं होईल. पण प्रयत्न व्यर्थ ठरले. मग एक दिवस दुपारी असं झोपायला गेलेला आणि झोपताना तो स्वदेश त्या स्विचच्या समस्येचा विचार करत होता. म्हणजे जी झालेली समस्या आहे ती डोक्यामध्ये, आता कसं करू, कसं होईल, काय करायचं, कसं केलं म्हणजे ही मशीन दुरुस्त होणार आहे, असं करत 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 तो झोपी गेला. आणि त्याला हलकी डुलकी आली, स्वप्न पडलं तिथे आणि ती नवीन डिझाईन त्या स्वप्नामध्ये दिसली. झोपेत उठल्यावर त्यांनी इमिजिएट ते स्वप्नातलं डिझाईन काढलं आणि ते डिझाईन करून त्याला त्या डुलकीमुळे हॅमस्ट्रॉंगला $15,000 धनादेश मिळाला. आणि एखाद्या कंपनीने एका अभिनव कल्पनेसाठी एखाद्या कर्मचाऱ्याला आजपर्यंत दिलेला हा सगळ्यात मोठा पुरस्कार होता. तर आपल्याला असं आपलं सबकॉन्शियस माइंड मदत करतं. झोप महत्वाची आहे. वेळ ही ठरवून घ्यायची आहे. मला रोज झोपायचं आहे. मी 9:30 10 मॅक्स टू मॅक्स. मला त्याच्यानंतर बेडवर जायचं आहे. एनी हाऊ कोणाचं काहीही असू दे. माझा नवरा यायचा आहे, मग मी जेवणच करेल, मग मी नंतरच झोपते, आमच्याकडे असंच रुटीन असते. हे सगळं बंद करा. तुमची तब्येत ही तुमची त्याहीमुळे खराब होते, कारण तुमची झोप नसते. तुम्ही म्हणाल नाही नाही, मी तर 10 वाजता झोपीला जाते. पण इथे काय असतं, डोक्यात काय विचार घेऊन झोपता हेही महत्वाचं आहे. तुम्हाला कशाचा स्ट्रेस आहे का ते पहा. मी स्ट्रेस घेते आहे, तोच माझं रात्र चालू असतं का माझ्या डोक्यामध्ये?
कारण मेंदू तो कंटिन्यूच काम करतो. जरी डोळे, मग आपल्याला कधी कधी असतं की आपण झोपलो, लवकर झोपतो, पण सकाळी काही फ्रेश वाटत नाही. का नाही वाटत? कारण की ती झोप पूर्ण कंटिन्यू आपण काहीतरी विचार करून एक पिक्चरच बघत असतो रात्रभर. माझ्यासोबत झालेले अनुभव आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते. पण मॅजिक रॉक केल्यापासून गाढ झोप लागते. सो आपण आता, आपल्याला हे ज्या गोष्टी आपण शिकत आहोत, आता आपल्याला जोसेफ मर्फी यांनी खरंच खूप सुंदरशी बुक दिली आहे. मी कालही माझ्या बहिणीसोबत डिस्कस करताना या बुकचा खूप मोठा हे सांगितलं तिला, भरपूर काही गोष्टी. पण ते ज्याला घ्यायची तीच तो घेतो. बाकी सगळ्यांना आपण एवढं सांगू शकत नाही. पण ठीक आहे. तरी इट्स ओके. सगळ्यांच्या आयुष्यामध्ये छान फरक पडावा हेच मी म्हणजे परमेश्वराला विनंती करेल. आज आता इथे थांबूया आपण. 57 झालेले. कोणाला काय विचारायचं का? सो आता काही काही रिलेट होत आहे तुम्हाला, की अरे आपण कुठं चुकतो, किंवा अरे हा आपलं का नाही होत आहे? काही गोष्टी अशा रिलेट होत आहेत का कुणाला तरी? की हो, हो, होतात आहे ना. होत आहेत ना. बरेचदा असं होतं. हम्म. तर मग आपल्याला गाढ झोप मला घ्यायची, कळतं की विदाउट थॉट आपल्याला मध्ये. असं वाटलं. जसं लहान बाळ कसं झोपतं ना, हम्म. निश्चिंत, काही जगाची फिकर नाही. कुठे बॉम्ब पडतोय, कुठे काय वाहून जाते, त्याला काही फरक पडत नाही. तो आपला मस्त झोपतो. आपल्याला तशी झोप घ्यायची. प्राजक्ता बोल की. तुला प्रश्न विचारायचा आहे ना? तू चॅटबॉक्स मध्ये टाकलाय का? नाही. नाही मॅम, आता मी उद्या विचारेन प्रश्न. बरं बरं. मला जायचंय आता. हा. ठीक ठीक. चालेल. अजून कोणाला काय विचारायचं? थँक्यू. येस. काही तुमचे अनुभव सांगा, शेअर करा. 2 मिनिट आहे अजून आपल्याकडे. मला ते जाणवलं मॅम की तुम्ही म्हणले ना, आपण दुसऱ्यांना सांगितलं की आपल्या ब्रेकडाऊन जास्ती हे होतात. तसं जर आता काल दिवसभर मी कोणाला काहीच बोलली नाही, मलाच स्वतःलाच म्हणले की मी आज दिवसभर खूप छान आहे, खूप छान आहे, मला काय आहे, म्हणजे मी खूपच छान आहे, मी एकदम हेल्दी आहे. तर मला परवापेक्षा काल थोडासा वेगळा, रात्री झोपेपर्यंत असा थोडासा एक वेगळा अनुभव आला. हम्म. म्हणजे सगळं आपल्या बोलण्यावरच खूप गोष्टी असतात हे कळलं. बोलणे, आणि आपण बोलताना आपण मग फिलिंग्स पण टाकतो ना, की अरे हो हा. हो, मला ना बीपीचा खूपच त्रास. मग ते फिलिंग जे गेलेलं आहे ते तसंच आपल्या शरीरामधून ते ऊर्जा बाहेर पडते ना, जी, मग तीच आपण पुन्हा तसंच होतं. आणि दुसऱ्या आपण कसं एखाद्याला सांगितलं की हा, ते सगळे आपल्याला घाबरवतात ना, असं झालं असेल, तसे झालं असेल, त्याच्यामुळे तुला होत असेल, तुला गोळी चालू आहे. हेच दुसऱ्याला सांगण्यापेक्षा आपण आपलं आपले चांगलीच उपाय आहे म्हणलं तर करायचे. मग. आपल्याला डॉक्टरकडे जायचं आहे. आपल्याला डॉक्टरचा सल्ला घ्यायचा आहे. होईल शक्यता आपल्याला वॉक करणे, चांगलं राहणे. आणि तुम्हाला बीपीचा का त्रास होत आहे? कुठेतरी थॉट प्रोसेस मध्ये बिघाड आहे. बीपी हाय किंवा लो कधी होतो ना, तेव्हाच होतो की नाही? हा, मग बरोबर. ते कसं होतंय, मला जर असं हे असं कसं तर विचार करायला लागली की होतं ते व्हायबल होत झाली की हा, मग हम्म. ते थोडस मनावर अजून अजून काम भरपूर करायची गरज आहे. करायचं आहे. येस, ऍक्च्युली मनातूनच काम हा. भरपूर करायचं. इवन तो मी माझ्यासाठी सांगते. मला रिॲक्ट करणं, रिॲक्ट नाही करायचंय, रिस्पॉन्ड करायचंय. मला या गोष्टी शिकायच्या आहे. मी खूपदा रिॲक्ट करते, तुम्हाला रिॲक्शन नाही करायची. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. बरेच सगळे लोक आता क्लासला गेले. जेवण निघून गेले. हा. त्यांचा क्लास आहे ना आता दुसरा. चला. थँक्यू सो मच. आपला थँक्यू सो सगळ्यांना मच. खूप खूप आशीर्वाद, आणि सगळ्यांच्या तब्येती खूप छान राहू, आरोग्य मिळो, आणि भरपूर धनसंपत्ती त्यांच्या घरी येऊन ते छान एन्जॉय करू. रोज देवाला सांगा, परमेश्वरा मला वेळ, पैसा, आरोग्य दिल्यामुळे मी माझं जीवन खूप एन्जॉय करू शकते. हे तुम्ही रोज सांगा, अरुणा मॅम. कारण वेळ, ओके. पैसा आणि हेल्थ हे आवश्यक आहे. आरोग्य. वेळ दिला, बरोबर. पैसा दिला, आणि मेन म्हणजे आरोग्य असेल, तर आपल्या आयुष्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी एन्जॉय करू शकतो. तर ओके, युट्यूबवर बरोबर. बघणाऱ्यांना एकच सांगेल की पूर्ण बघत जा, आणि शेवटपर्यंत बघा, आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या क्लासेसला जॉईन पण करा. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू.